हाय फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा US फिजिक्स या यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये हार्दिक स्वागत. तर मागच्या लेक्चरपर्यंत आपण बायो सावर्ट्स लॉ ची स्टेटमेंट व्यवस्थितपणे शिकलो. आता आजपासून बायो सावर्ट्स लॉ वापरून कशा पद्धतीने वेगवेगळ्या आकाराच्या करंट कॅरिंग वायर भोवती तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड किती असते हे आपल्याला डिराईव्ह करता येतं. तर कशा पद्धतीने हे डिराईव्ह करता येतं हे आपण शिकणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात एका इन्फिनिटली लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर पासून. सो व्हॉट इज द शेप ऑफ द कंडक्टर? शेप ऑफ द कंडक्टर कशी आहे? तर कंडक्टर आहे अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. मीन्स द शेप ऑफ द कंडक्टर इज अ स्ट्रेट लाइन. And what is its size? The size is that it is infinitely long. So it is infinite on upper side as well as it is infinite on lower side as shown in the figure. So here the red line indicates the current carrying wire. What is current passing through this wire? या वायर मधून किती करंट चाललेला आहे? तर समजा या वायर मधून I एवढा करंट या ठिकाणी काय व्हायला आहे? पास व्हायला आहे. डायरेक्शन काय आहे या करंटची? तर हा करंट बॉटम कडून टॉप कडे चाललेला आहे. देन बाय युजिंग राइट हँड थंब रूल वी कॅन फाइंड आउट व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अक्रॉस धिस स्ट्रेट करंट कॅरिंग वायर. तर आता राइट हँड थंब रूल वापरून आपल्याला या करंटमुळे या वायर भोवती मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होत आहे, या वायर भोवती आपण जर डिफरंट पॉइंट्स कन्सिडर केले तर त्या पॉइंट्सवर या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असेल हे आपल्याला राइट हँड थंब रूल वापरून सांगता येतं. सो त्याकरता आपण या ठिकाणी एक राइट हँड दाखवलेला आहे ज्याचे सर्व फिंगर्स कर्ल्ड आहेत आणि थंब कसा आहे आउटस्ट्रेच्ड आहे. नाउ दी कंडक्टर इज सपोज टू बी हेल्ड इन राइट हँड. What will be the direction of magnetic field? So if this thumb denotes the direction of electric current, then these curled fingers will denote the direction of magnetic field. हा thumb आपल्याला इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दाखवत असेल तर हे जे कर्ल्ड फिंगर्स आहेत हे कर्ल्ड फिंगर्स आपल्याला काय दाखवत आहेत? या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत आहेत. परिणामी या वायर भोवती मॅग्नेटिक फील्ड कशी असेल? सो यू कॅन सी दिस मॅग्नेटिक फील्ड इन दिस काइंड ऑफ सर्कल्स. ओके, व्हॉट इज इट इंडिकेटिंग? हे कर्ल्ड फिंगर्स आपल्याला काय इंडिकेट करतायत? तर या वायरच्या राइट हँड साइडला म्हणजे इकडे जर आपण कोणताही पॉइंट घेतला तर या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे? तर ती या प्लेन ऑफ दी पेपरच्या आतमध्ये जाते. आणि जर इकडे लेफ्ट हँड साइडला आपण जर काही पॉइंट कन्सिडर केले तर या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही पेपरच्या बाहेर येते आहे. इट इज कमिंग आउट ऑफ दी पेपर. सो ऑन राइट हँड साइड ॲट एनी पॉइंट दिस डायरेक्शन कॅन बी डिनोटेड बाय क्रॉस, and on left hand side at any point this direction can be denoted by dot, and this will be applicable throughout the length of the wire and at all points which are in close vicinity of this wire. या वायरच्या संबंध लेंथ होती या वायरच्या जवळपास या वायरच्या लगत जितकेही पॉइंट्स आपण कन्सिडर करू त्या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही अशा पद्धतीनेच राहील. हे झालं डायरेक्शन बाबतीत. व्हॉट विल बी मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड? याचा मॅग्निट्यूड किती असेल? तर आता ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे बी बार याचा मॅग्निट्यूड फाइंड करण्याकरता या वायर भोवती कुठेही आणि कोणत्याही बाजूला एक पॉइंट कन्सिडर करा पी. सो पी पॉइंटवर किती मॅग्नेटिक फील्ड आहे हे आपल्याला काय करायचंय? फाइंड करायचे. तर पी पॉइंट या वायरच्या उजव्या बाजूला आहे. तर राइट हँड थंब रूल वापरून आपण सांगू शकतो की या पी पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड विल बी परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द पेपर अँड मूव्हिंग इनसाइड ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड या प्लेन ऑफ द पेपरच्या आतमध्ये जाणारी असेल. दॅट्स वाय ही आपण कशाने दाखवू शकतो? क्रॉसने दाखवू शकतो. आता आपल्याला या पी पॉइंटवर
किती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल हे फाइंड करण्याकरता या करंट कॅरिंग वायरचा एक इनफायनाइटेसिमल एलिमेंट ऑफ लेंथ डीएल आपण या ठिकाणी काय करूयात, कन्सिडर करूयात. सो व्हॉट इज डीएल आहे ना. आपण ही मॅग्नेटिक फील्ड काढण्याकरता पी पॉइंट वरील मॅग्नेटिक फील्ड फाइंड करण्याकरता आपण काय वापरतोय, बायो सावर्ट्स लॉ वापरतोय. तर बायो सावर्ट्स लॉ ची स्टेटमेंट काय आहे, तर स्टेटमेंट आहे कोणत्याही करंट एलिमेंट आय डीएल मुळे एखाद्या पॉइंट वर तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड डीबी ही किती असते, तर μ0/4π इंटू आय डी एल साइन ऑफ थीटा अपॉन आर स्क्वेअर. हे त्याचे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. दॅट्स वाय हे जे करंट कॅरिंग स्ट्रेट वायर आणि इन्फिनिटली लॉंग आहे. सो दिस कॅन बी सपोज टू बी मेड अप ऑफ एनी नंबर ऑफ इनफायनाइटेसिमल एलिमेंट्स ऑफ लेंथ. हे जे लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहेत हे छोट्या अशा इनफायनाइटेसिमल लेंथच्या अनेक एलिमेंटल लेंथ पासून बनलेलं आहे असं आपल्याला काय करता येईल, मानता येईल. यापैकी एक कोणतीही आपण लेंथ घेऊया डीएल, इनफायनाइटेसिमल लेंथ ऑफ दिस वायर डीएल, किंवा याच्यातून जाणारा करंट जर कन्सिडर केला आपण तर आय डीएल हा या ठिकाणचा काय असेल, इनफायनाइटेसिमल करंट एलिमेंट असेल. आता याच्यामुळे या पी पॉइंटवर किती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल हे कन्सिडर करण्याकरता या डीएल ला या पी पॉइंट सोबत जोडणारी स्ट्रेट लाईन काढा है ना. समजा या डीएल वरील या डीएल चा एकदम हा जो सेंटर पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊयात एम. तर ही जी एम पी लेंथ आहे ही लेंथ राहील स्मॉल आर, आणि या डीएल ला या पी पॉइंट सोबत जोडणारी ही जी लेंथ आहे एम पी, ही लेंथ या वायर सोबत किंवा डीएल सोबत किती अँगल करते आहे, तर समजा ती अँगल करते आहे थीटा. हा बाहेरचा अँगल थीटा असेल तर हा आतमधला अँगल किती राहिला असेल, तर हा राहिला असेल पाय मायनस थीटा. हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपण या ठिकाणी एम कन्सिडर केला. तर ही जी एम ओ लेंथ आहे, एम ओ मध्ये ओ काय आहे, तर या पी पॉइंट वरून या वायरवर एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करू. तर तो समजा ओ पॉइंट वर जर या वायरला टच करत असेल किंवा इंटरसेक्ट करत असेल तर ओपी आपल्याला काय डिनोट करेल, तर ओपी या पॉइंट पी चं या कंडक्टिंग वायर पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला डिनोट करेल. So OP is the perpendicular distance between this point P and this conducting wire. So from this O, this elemental length DL is at a distance small l. तर आपण हा जो करंट एलिमेंट कन्सिडर केलेला आहे हा करंट एलिमेंट या पॉइंट O पासून किती अंतरावर आहे, L अंतरावर आहे. अगेन आपल्याला असं कन्सिडर करता येईल की हा जो पॉइंट ओ आहे हा पॉइंट ओ या इन्फिनिटली लॉंग वायरचे बरोबर दोन हाफ पार्ट्स करत आहे. हा जो परपेंडिक्युलर टाकला आपण पी पॉइंट वरून, समजा याने या इन्फिनिटली लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायरचे दोन तुकडे केले, दोन भाग केले. या दोन्ही भागामुळे या पी पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. पहिला अर्धा भाग कोणता आहे, तर पॉइंट ओ पासून वरच्या भागाला इन्फिनिटी पर्यंत, आणि दुसरा अर्धा भाग काय आहे, तर या पॉइंट ओ पासून डाउनवर्ड साइडला इन्फिनिटी पर्यंत. बोथ हाफ पार्ट्स विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी and the magnetic field will be in same direction. Also the magnitude of magnetic field due to both these halves will also be same. हे दोन्ही तुकडे O पासून अप्पर इन्फिनिटी आणि O पासून लोअर इन्फिनिटी सिमेट्रिक आहेत, म्हणजे दोघांची लेंथ सारखी आहे, दोघांमधून जाणारा करंट सारखा आहे, आणि दोघांपासूनही हा पॉइंट P इक्वल डिस्टन्स वर आहे. दॅट्स वाय दोन्ही वायर P पॉइंट वर इक्वल मॅग्निट्यूडची मॅग्नेटिक फील्ड तयार करतील, ॲज वेल एज त्याची डायरेक्शन सुद्धा इक्वल राहील. समजा वरचा जो हाफ आहे अप्पर हाफ, तो या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय, तर तो मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय समजा डीबी.
तर लोअर हाफ मुळे सुद्धा तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड किती असेल, डीबी. दोघांची डायरेक्शन सेम आहे ना, इट इज डिनोटेड बाय क्रॉस. देन व्हाट विल बी दी टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी, है ना, किंवा नेट मॅग्नेटिक फील्ड at point P due to lower and upper half length, due to lower half length and upper half length of the conducting wire will be equals to, both are in same direction, that's why resultant or net field will be addition or superposition of these two magnetic fields. So this is dB into dB, that is equals to 2 times of dB. Out of this we will just find out the value of dB due to the upper half length of this wire. ठीक आहे, तर आपल्याला आता या ठिकाणची जी नेट मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा फॉर्म्युला मिळाला की कोणत्याही एका हाफ लेंथ मुळे मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. तर आपण आता काय करूयात, फक्त ही अप्पर हाफ लेंथ कन्सिडर करू. या अप्पर हाफ लेंथचा डीएल हा इनफायनाइटेसिमल एलिमेंट आहे, त्याच्यापासून स्मॉल आर एवढ्या अंतरावर हा पी पॉइंट आहे. या पी पॉइंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कॅपिटल आर आहे आणि या सेंटर पॉइंट ओ पासून हा कन्सिडर केलेला इनफायनाइटेसिमल एलिमेंट हा स्मॉल एल एवढ्या लेंथवर आहे. या ठिकाणी हा जो अँगल आहे हा अँगल आहे पाय मायनस थीटा. Then by using the Biot-Savart's law we can give the value of dB. तर Biot-Savart's law वापरून आपल्याला या इनफायनाइटेसिमल एलिमेंट मुळे किती मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार होईल त्याची व्हॅल्यू देता येईल आणि ती व्हॅल्यू राहील dB इज इक्वल्स टू म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू IDL into sin of theta upon r square. So here this r is small r because in this formula this r indicates the distance of point P from this current element dl. आता या P पॉइंट वर फक्त ही जी इनफायनाइटेसिमल एलिमेंट आपण कन्सिडर केलेली आहे dl याच्यामुळेच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल का, तर नाही. ही जी अप्पर हाफ लेंथ आहे ही अप्पर हाफ लेंथ अशा अनेक डीएल पासून बनलेली आहे. प्रत्येक डीएल मधून आय एवढा करंट जातोय. दॅट्स वाय या अशा अनेक इनफायनाइटेसिमल करंट एलिमेंट आय डीएल मुळे या पी पॉइंट वर मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि म्हणून कंप्लीट अप्पर हाफ लेंथ जर आपण कन्सिडर केली तर एंटायर अप्पर हाफ लेंथ मुळे तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड या अशा अनेक करंट एलिमेंट मुळे तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डच्या बेरजे एवढी असेल, है ना. हे जे वायर आहे हे वायर अनेक अशा डीएल पासून बनलेले आहे. प्रत्येक डीएल त्या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड तयार करते, तर डीबी एवढी मॅग्नेटिक फील्ड तयार करते. मग टोटल मॅग्नेटिक फील्ड या पी पॉइंटवर किती असेल, तर या सर्व डीएल मुळे बनणाऱ्या मॅग्नेटिक फील्डच्या बेरजे एवढी असेल. म्हणजे प्रत्येक डीएल मुळे तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची आपण जर ऍडिशन करत गेलो तर अशा प्रकारची मेनी टाइम्स ऍडिशन म्हणजेच काय असते, समेशन. अँड दी व्हॅल्यू ऑफ समेशन कॅन बी फाउंड आउट बाय युजिंग दी इंटिग्रेशन. दॅट्स वाय दी टोटल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अप्पर हाफ वायर, टोटल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू upper half wire will be equals to integration of dB and the total magnetic field due to entire length of the wire, total magnetic field due to upper as well as lower
ड्यू टू एंटायर लेंथ ऑफ द वायर किती होईल, डबल होईल. अप्पर साठी इंटिग्रेशन डीबी, लोअर साठी डीबी. So the total magnetic field due to entire length of wire will be equals to 2 times of integration of dB. So let us put value of dB. So this will be 2 times of integration mu 0 upon 4 pi into IDL sin theta upon r square. Now let us think of all these dls. ही जी वायरची लेंथ आहे, जी अनेक डीएल ला जोडून बनलेली आहे, त्या प्रत्येक डीएल करता बघा सगळ्यांमधून सारखा करंट चाललेला आहे. That's why here the electric current I is constant. This mu 0 upon 4 pi represents the permeability of free space and which is also a constant. So this constant can be taken out of the integration. हे जे कॉन्स्टंट्स आहेत हे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. तर मग या ठिकाणी व्हॅल्यू काय होईल, b इज इक्वल्स टू 2 इंटू म्यू 0 अपॉन 4 पाय इंटिग्रेशन ऑफ I is to be also taken out of the integration because it is constant. सगळ्या डीएल मधून सारखाच करंट जात असल्यामुळे तो कॉन्स्टंट आहे आणि त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. मग या ठिकाणी काय उरलं, साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर into dl. Okay. With each dl, this sin theta will also change, this theta will change, as well as this r will also change. And what will be limits of this integration? या इंटिग्रेशनची लिमिट किती असतील तर तुम्ही बघा, आपण जसजसं डीएल चेंज करत जाऊ, म्हणजे आपण या ठिकाणी मॅग्नेटिक पी पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड तयार करणारी डीएल जसजसं या ओ पॉइंटकडे सरकवत जाऊ तसतसं ही जी एल आहे ही एल कमी होत जाईल. आपण कन्सिडर करत असलेली डीएल जर आपण या ओ पॉइंटवरच कन्सिडर केली तर या ठिकाणी त्याची लेंथ या ओ पॉइंट पासून किती राहील, 0 राहील. आणि ही डीएल जर आपण इन्फिनिटीकडे कन्सिडर करत गेलो तर ही एल वाढत वाढत जाऊन फायनली किती होईल, दिस विल बिकम इनफायनाइट. सो लिमिट्स ऑफ दिस इंटिग्रेशन विल बी 0 to infinity. Now see, for every dl, या ठिकाणी आपण कोणती डीएल कन्सिडर करतोय त्यानुसार या आर ची व्हॅल्यू बदलेल, त्याचबरोबर स्मॉल आर ची व्हॅल्यू बदलेल, त्याचबरोबर हा अँगल थीटा सुद्धा काय होईल, चेंज होईल. दॅट्स वाय these two are not constant, hence we are considering them inside of the integration. Now we'll try to substitute values of this sin theta and r square. आता हे इंटिग्रेशन फाइंड करण्याकरता या ठिकाणी जी आपण जॉमेट्री बनवलेली आहे त्याच्यावरून साइन थीटा आणि आर स्क्वेअरच्या व्हॅल्यू काय करूया, फाइंड करूया. सो concentrate on the triangle or consider the triangle OMP. हा जो ट्रायंगल या ठिकाणी बनवला आपण OMP, या ट्रायंगल मध्ये बघा what will be tan of pi minus theta, tan of pi minus theta. So what is definition of tan? It is opposite side upon adjacent side. So this is capital R, opposite side is capital R upon adjacent side is L, small l. From this we get small l is equals to capital R upon tan of pi minus theta. So here you have to keep in mind one formula. या ठिकाणी एक फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि तो फॉर्म्युला आहे tan of pi minus theta. What is tan of pi minus theta? So tan of pi minus theta is minus tan theta. This is equal to minus tan theta. So this can be expressed to be as r upon minus tan of theta. But what is 1 upon tan?
1 upon tan is cot. So this is minus r cot of theta. Now taking derivative of both sides, let us differentiate both the sides. What will be derivation of L? It will be dl. L the derivative dl. Minus as it is, r is constant because r is perpendicular distance. It is going to remain constant. So r as it is, and integration of derivative of cot is minus cosec square theta. So minus minus plus, we get dl is equals to r into cosec square theta. So we'll give this to be as equation 1. So this will become our equation 2. Now let us find out the value of r. So again concentrate in triangle this OMP. We'll find out what is sine of pi minus theta. So sine is opposite side upon hypotenuse. So this is capital R upon small r. From this we get small r is equals to capital R upon sine of pi minus theta. But here we have to again keep in mind that is sine of pi minus theta is sine theta. So this small r is equals to capital R upon sine theta, and 1 upon sine theta is cosec theta. So this is r cosec theta. This is equation 3. So we will put equation 2 and equation 3 into this equation 1. So what will be b is equals to? So b will be equals to 2 times of mu 0 I upon 4 pi. Now the limits of integration will also change, and this derivative will be dl into r cosec square theta into derivative of theta as d theta. Okay, this you have to keep in mind. जसं cosec स्क्वेअरचं डेरिवेशन घेतलं आपण, कॉटचं डेरिवेशन घेतलं आपण cosec स्क्वेअर थीटा, तसं थीटाचा डेरिव्हेटिव्ह येईल d थीटा. आणि लिमिट कसे बदलतील? तर ज्यावेळी हा L या O पॉइंटकडे सरकायला लागेल है ना, म्हणजे L ची व्हॅल्यू 0 व्हायला लागेल, त्यावेळी हा जो थीटा आहे हा थीटा 90 डिग्री व्हायला लागेल. सो व्हेन L tends to 0, when L tends to 0, the theta tends to pi by 2. आणि हे dl आपण जशी इनफायनाइट डिस्टन्स वर कन्सिडर करू तसं दिस स्मॉल l, ही जी स्मॉल l आहे ही इन्फिनिटीकडे टेंड होईल, आणि त्यावेळी हा अँगल थीटा हा बनेल 180 डिग्री और पाय रेडियन. So when L tends to infinity, theta will tend to pi radian. So the limits will change. Instead of 0 to infinity, this will tend from pi by 2 to pi. आता मध्ये काय राहिलं? हा sin theta as it is. Now put value of dl. dl ची व्हॅल्यू काय? r cosec square theta into d theta आणि डिवाइडेड बाय काय? डिवाइडेड बाय आपल्याला घ्यायचं होतं r स्क्वेअर. आपल्याला r ची किंमत मिळालेली आहे, याच्यावरून r स्क्वेअर ची किंमत काय होईल? दिस विल बी r स्क्वेअर cosec square theta. So you can see cosec square theta cancel, r and r square cancel, remaining is 1r. So we get b is equals to mu 0 upon 4 pi, 2 times of mu 0 upon 4 pi. This I as it is, integration from pi by 2 to pi. This is sin theta into d theta upon this r, which is a perpendicular distance, hence constants, and can be taken out of the integration. परिणाम इंटिग्रेशनच्या बाहेर काय राहिलं? 2 टाइम्स mu 0 I upon 4 pi r. आता सगळ्यांना इंटिग्रेशन ऑफ sin थीटा माहित आहे,
and it is minus cos theta. So this is 2 times mu 0 I upon 4 pi r as it is, and integration of sin theta is minus cos theta within the limits pi by 2 to pi. So now we will put the values of limit, and this will give us b is equals to this 2 times mu 0 I upon 4 pi r as it is. Then let us consider this minus sign. Also we'll take it to be out of this bracket. So this becomes minus 2. And now we'll put the values of limit. So what is formula of limit? It is upper limit minus lower limit. तर या ठिकाणी cos of theta मध्ये पहिल्यांदा थीटाची किंमत अप्पर लिमिट म्हणजे आपण पाय रेडियन ठेवू. सो दिस विल बी cos of पाय. आणि आता याच्यातून मायनस काय करायचं, तर या थीटाच्या ठिकाणी या लिमिटची लोअर व्हॅल्यू म्हणजेच पाय बाय 2 ठेवायचं. सो मायनस काय होईल, मायनस cos of पाय बाय 2. सो cos of पाय मायनस cos of पाय बाय 2. आता तुम्ही सर्वजण जाणता cos of पाय ची व्हॅल्यू किती आहे. सो cos of पाय इज -1. and what is cos of pi by 2? Cos of pi by 2 is 0. So this b will become, so now we are very close to the final expression. b is equals to minus 2 times mu 0 I upon 4 pi r in a bracket. So cos of pi is -1 minus cos of pi by 2 is 0. So this is minus 2 times mu 0 I upon 4 pi r into -1. So minus of minus is plus, and we get our final expression. What is this expression? This is expression for magnetic field or magnetic induction at a point due to infinitely long straight current carrying conductor. B is equals to 2 times mu 0 I upon 4 pi r. Okay, so here 2 and 4 can be cancelled, and we get b is equals to mu 0 I upon 2 pi r. तर हे डेरिवेशन तुम्हाला समजलं का? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? या संदर्भात तुमचा जो युजफुल फीडबॅक आहे तो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा पाठवू शकता. तर या प्रकारच्या अधिकाधिक व्हिडिओ करता हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. ओके, सो अप टू नेक्स्ट लेक्चर. थँक यू अँड गुड बाय.